मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाला भारतात आणल्यानंतरचा सर्वात पहिला फोटो झी24 तासवर। एनआयए दिल्लीतील पटियाला कोर्टात यूएपीए अंतर्गत खटला चालवणार। एकनाथ शिंदेंकडून झी24 तासच्या बातमीची दखल। एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार। उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने प्रश्न सुटला। वाल्मिक कराडचा जामिनासाठी अर्ज। खटल्यातून आपलं नाव वगळण्याचा बीड न्यायालयात कराडच्या वकिलांकडून अर्ज। कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। काही जण बंगल्यात बसून एफबी करतात, मात्र आपण लाडक्या बहिणींचा फेवरेट ब्रदर। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। आपण मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सीएम पदाचं स्वप्न। अपक्ष खासदार विशाल पाटलांची मंत्री होण्याची इच्छा, तर मंत्रीपद कायमस्वरूपी नसतं, ते काचेचं अस्थिर भांड। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। लातूरच्या शैक्षणिक ओळखीला धक्का। मुंबईतील डीआरआय पथकाकडून रोहिणा परिसरातील ड्रग्जची फॅक्टरी उघड। 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुंबईमध्ये आजपासून पाणी पुरवठा करणारे टँकर बंद। गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या, रुग्णालय, मॉलमध्ये पाणी टंचाईची भीती। सरकारच्या जाचकाठीमुळे टँकर चालकांचा निर्णय। संभाजीनगरच्या तिसगाव रोडवरील ग्रँड सरोवर हॉटेलला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचं मोठं नुकसान। आणि अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित।